रिलॅक्स वर्ड वर्ड बस सरळ झोप रिलॅक्स सेम पोझिशन पाय इकडे डोकं तिकडे. एक मिनिट परत झोपत होतो सुजल इकडे पाय पकड बस आहे परत पाय पडून बस सुजलला बोलव खालचा पाय सरळ करा बस हा पाय पडून धर बस सेम होईल बस पाय इकडे डोकं तिकडे. हा पाय वडा इकडून डोकं तुम्ही उठा आजी खालचा पाय सरळ कमरा ठेवा सारखं पुढं वरचा फोल्ड सारखं पुढं खालचा पाय सरळ करा वरचा फोल्ड करा मी सांगाल तेव्हा दुखलं का दुखलं का दुखलं उठून बस उठून बस प्रॉब्लेम तुमचा मेजर आणि मोठा आहे सर काय तुमच्या कमरामध्ये पाय असं ठीक आहे बस तुमच्या कमरामध्ये दोन ठिकाणी गॅप आहे L4 पाय आणि L5 आता ही दोन्ही ठिकाणी डिक्स असते वरची जी डिक्स आहे वरून खाली सरकून तुम्हाला कमीत कमी झाले 5 वर्ष कमीत कमी पण डिक्स सरकल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता फक्त याच्या आधी कमरामध्ये टिचं भरणं चमक भरणं असा प्रकार व्हायचा ते सांगते पण त्याच्या पलीकडे काही त्रास होत नव्हता आणि कमरामध्ये गॅप पडून तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष झाले कशावरून पडेल झटका बसेल असं काहीतरी तर तो कमरातला जो गॅप आहे तो त्यावेळेस आहे तुम्हाला तेच सांगू राहिलो कमराचा जो गॅप असतो कोणत्याही पेशंटला आजपर्यंत कमरामध्ये गॅप पडला आणि त्रास झाला असं होतच नाही कमरात चमक आणि टीचं भरणं याच्या पलीकडे गॅप त्रास देत नाही पण त्याच्यातलं जे कार्टिलेज आहे म्हणजे गादी जशी जशी घसली जाते सरकते त्या सायटिका व्हेन्सला ते प्रेशर दाबलं जातं तेव्हा हा प्रकार सुरू होतो आता ती गादी कशी सरकते जेव्हा तुम्ही लिमिट पेक्षा जास्त वजन उचललं 20 किलो 50 किलो वाकून त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी 8 दिवसांनी ते त्रास द्यायला लागतो तुम्ही लिमिट क्रॉस केलं लिमिट पेक्षा जास्त वजन उचललं किंवा कमराला झटका बसला त्याच्यानंतर कार्टिलेज असतं ते फाटून बाहेर आल्यामुळे कमरा बसून दोन्ही पायाला रक्तपुरवठा कमी दाबामध्ये व्हायला लागला म्हणून कमरा बसून दोन्ही पाय दुखतात जड पडतात रग लागते कळ लागते मग जास्त चालता येणार नाही उभं राहता येणार नाही मांडी घालता येणार नाही गुडघ्या बसता येणार थोडं चाललंय की असं वाकड बसून उठले आपण म्हणजे वाकड चालतं मग नंतर हळूहळू सरळ होतं हो की नाही तर यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम याचं थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन सांगितलं जातं जर तुम्ही कोणत्याही स्पेशलिस्टला सांगितलं दाखवलं तर तुम्हाला ऑपरेशन सांगतात तुम्हाला न MRI फक्त सगळं समजतं तुम्ही फुकट पैसे घालता अरे तुमचं नशीब याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल पण 20% हा आजार तुमचा मरेपर्यंत राहणार तुम्ही ऑपरेशन करा अगर नका ऑपरेशन जरी केलं फक्त ऑपरेशन मध्ये काय करतात वरची जी ती खाली सरकली ते बाहेर आलेली गादी असते ती कट केली जाते पण मणका खाली आलेला वरती सेट करता येत नाही जर मणका सेट करायचा आहे तर त्याला प्लेट टाकली जाते प्लेट टाकून स्क्रू वगैरे मारले जातात ते ऑपरेशन सगळ्यात डेंजर आणि घाण असतं म्हणजे तुमचं VIP एकदम जगणं जर एकदा तुमच्या मणक्यामध्ये प्लेट टाकली तर VIP म्हणजे तुमचं काही खाली वजन उचलायचंय काही करायचंय तर तुम्हाला त्या माणसाला व्यक्तीला सगळं करून द्यायचं तर तेव्हा ते व्यवस्थित राहतं नाही तर ऑपरेशन केलं ऑपरेशन मध्ये 3 पद्धत आहे एक लेझर ऑपरेशन एक ओपन सर्जरी आणि एक मोठी सर्जरी असते समजलं आता तुम्हाला फक्त साधी सर्जरी सांगते म्हणजे कार्टिलेज कट करायला दुसरं काही सांगणार पण मग त्याच्यामध्ये पण डिक सेट नाही करता येत फक्त कार्टिलेज कट केले जातात नस चालू केली जाते म्हणजे तुझं रेग्युलर काम होतं त्याच्यामध्ये पण तुम्ही लिमिट क्रॉस नाही करू शकत म्हणजे तुम्ही 20 किलो ते 50 किलोचं वजन त्याच्या पुढे वजन उचललं हा त्रास परत होतो माझे भरपूर पेशंट आहे असे ऑपरेशन करून पण परत प्रॉब्लेम येतो पण याला तुम्हाला आयुष्यभर नियम आहे तसं ते एवढं तर विचार करायची गरज नाही सांगतो तेवढं करा फक्त इथून पुढे जसं एकदा BP डायबिटीज आजार लागला तो आयुष्यभर आहे तसा तुम्हाला हा आजार लागला तो आता आयुष्यभर आहे म्हणजे मी 80% रिकवर करून देणार 20% हा मरेपर्यंत राहील तो पण त्रास देणार नाही पण त्याला नियम आणि पथ्य ते नीट लक्षात घ्या इथून पुढे तुम्ही पालतो झोपू शकत नाही पालतो झोपले का परत त्रास होणार हा दुसरं 30 डिग्री मध्ये झोपायचं किंवा बसायचं नाही म्हणजे तुम्ही काय करता शीट पुढे घेऊन पाय लांब करून टॅबलॉक घेऊन बसणार झोपणार
बसता ना, त्याच्याने हे दुखणं डबल वाढतं, स्प्लिट होतं. तसं अजिबात बसायचं झोपायचं ना आयुष्यभर. दुसरं, जाड गादी जाड झोप्यावर बसायचं झोपायचं. दुसरं, कमराचा बेल्ट पुढचे 3 ते 6 महिने लावूनच प्रवास करायचं, काम करायचं. कुठे बेल्ट फरकच पडणार नाही, उलट डबल वाढत. पुढचे 3 ते 6 महिने कमराचा एलएस बेल्ट लावूनच चालायचं, फिरायचं किंवा काम करायचं. दुसरं, आंबट वातळ, गॅस, ऍसिडिटी होईल असे काही पदार्थ पुढचे 2 महिने काही खायचं. ज्या पदार्थाने तुम्हाला गॅस होईल, ऍसिडिटी होईल, पित्त होईल अशा काही गोष्टी खाऊ नका किंवा होऊन देऊ नका. दुसरं, कमराला झटका बसेल असं काही काम करू नका. कमराला दुसरं, मोपेड गाडी किंवा मोटरसायकल मोटरसायकल चालेल, पण मोपेड गाडी चालवायची नाही. जर चालवायचीच आहे, बिना बेल्टचं त्याच्यावर बसायचं. त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. फक्त थर्ड स्टेजच्या आत असेल तर तुम्हाला लवकर रिझल्ट भेटेल. फक्त थर्ड स्टेजच्या पुढे असेल तर रिकव्हरी रेट कमी किंवा वेळ लागतो त्याला. दाखवा मला पुढे जे मी सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? एमआरआय मध्ये जे तेच आहे ना. या आजारावरती गोळ्या औषधं तयार झालेल्या नाही. ह्या आजारावरती तुम्ही भारतात कुठं पण जा, परमनंटली मुळापासून आजाराच्या गोळ्याने बरा झाला, तुमचे पैसे मी भरत. ₹1,00,000 गोळ्या खा, माझी एवढी गॅरंटी. आता हा जो म्हणता आहे वरची खाली सरकली गादी दिसली की बाहेर आले इथे, तुम्हाला मायामध्ये सगळं डॉक्टरांनी आधीच सांगितलं बाहेर आले असं. आता जेव्हा डिस्पोजिशनला जाईल का आर्टिस्ट लेवलला आलं की बरंच कव्हर होतं. पण 20% एमआरआय पर्यंत राहणार. म्हणजे तुम्हाला त्याला विसरायचं नाही की मला हा आजार होता. त्रास होणार तर नाही, पण चुकी केली की परत वाढवावी, मला हे समजून सांगेल. पण तुम्ही जर विसरले की मला हा त्रास होता, तुम्ही चुकी करणार, परत वाढवावी अशी गोष्ट. याच्यावरती मी काय सांगितलं, ₹1,00,000 गोळ्या उपयोग होत नाही. तो पालतो मी सांगतो तेवढं करा, फक्त काही करायचं. एक तुम्हाला 3 दिवसातच फरक बऱ्यापैकी जाणवायला नाही. त्याला आंबट वातळ खाणं मी सांगितलेलं नाही, लक्षात ठेवा. कमराचं बिल कुठे आहे? एका डॉक्टरने सांगितलं नाही का कमराचं बिल? आहे माझ्याकडे पण. कमराचं बिल एका डॉक्टरने सांगितलं नाही का? काय माझ्याकडे जवळ 4,500 ऑपरेशन कॅन्सल झाले म्हणजे. किती? 1-2. लोक पूर्ण भारतातून माझ्याकडे येणार, तुम्ही इंडिया माहिती माझे ते 5 2 डॉक्टर म्हणतात इकडे येते तिकडे घेऊन तयारी होती, पण त्याला जेवढं मी सांगितलं ते एमआरआय करून डॉक्टरने सांगितलं ना. पण यांना पण माहिती असं सांगितलं का? जेवढं मी ते सांगितलं एमआरआय बघून पण एवढं सांगितलं का तुम्हाला? सगळं गायब करतो, काही टेन्शन घेऊ नका, एकदम टाकाटाक होईल पेशंट. फक्त तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट भेटली नाही हा प्रॉब्लेम. तुम्ही डॉक्टरांनी बेल्ट सुद्धा दिला नाही. सोपं उदाहरण आहे, तुमचं हाड फ्रॅक्चर झालं तर त्याला थोडे दिवस प्लॅस्टरची गरज असते, सपोर्टची गरज असते. तुम्ही किती गोळ्या खाल्ले पण त्याला सपोर्टच भेटला नाही, जुळल का? तसं याला सपोर्टची गरज आहे. असं आहे, हे तुम्हाला मूळ सांगितलं. कशाच होतं? कानाच होता माझ्याकडे तो सर का बोल करा रिलॅक्स.
रिलॅक्स. वर बस. सरळ झोपवता. पाय पकड. वरती मानवरती उचला. वरती मान, खाली मान. रिलॅक्स. बस. हा, फालतू होता. फालतू बोल. आणि सर कमर दोन्ही पाय. बसा.